खंडोबांनी घोडा उडी घेतली वगैरे इथं पाय ठेवला आहे आणि इथं ते भंडारावर संदीप आज स्वतः रविवार विषय झाला मित्राने फोन केला म्हणजे आपल्याला जायचं म्हणे मुळगाव इथे खंडोबा मंदिर आहे आमच्या मंदिरापाशी म्हणजे विषय असा होता मंदिरात बोलला खूप जागृत आहे आणि तिथं खंडोबाची खूप असं काही कहाणी घडलेली नाही का मी पण असं म्हणजे काय विषय म्हणून सर्च केलं गुगलला तिथं असं आढळलं मला म्हणजे दिसून आलं विषय झाला होता जेव्हा खंडोबा जेथून निघले होते त्यावेळेस त्यांनी जेव्हा घोड्यासोबत जेव्हा पहिली उडी घेतली तेव्हा ती त्या मुळगाव इथे खंडोबा मंदिरामध्ये तिच्या पायथ्याशी दुसरे पाऊल आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये वर पडले होतं आणि ते पाऊल वरती पडलं होतं त्या पाऊलामधून ना एक भंडारा असं ऐकलं गेलेलं नाही का आणि या मंदिराच्या जवळ 500-550 पायऱ्या वर जायला लागतं आणि म्हणजे आम्ही म्हणजे एकदम मस्त असा व्ह्यू पण आहे असं तिथं म्हणजे बघितलं मी नाही का सर्च केलं तिथं तर मित्रांनो आज जाऊन बघू आपण तिथं विषय काय नाही कसं आहे बरोबर आहे की नाही तर मला म्हणजे तिथं विषय काय नाही का चला मग दाखवतो मी काय विषय नाही का आज बाय उल्हास नदी काय झालाय कधी निघलोय मी मित्र म्हणतो इथे मला नाही कसं माहित नाही काय कुठे तो इथे मी तिथे जातोय त्याच्या पुढे सापडा आता बघू आता फोन आला म्हणून आहे आणि जायचं आता आपल्याला पण कशी बघू आता आहे समोर आला होता तुम्ही खूप अवघड आहे काय नसलं माहित नसलं ना खूप फिरायला लागतं अवघड आहे कंडिशन आहे चला बघू फायनली भेटलाय भाऊ आता काय विषय नाही जाऊ आता हळूहळू तुला तर मित्रांनो आपण आलो होतो हे बघा लांबून जे व्ह्यू घेतला लांबून आपल्याला दिसत होतं मंदिर नाही डोंगरावर मग आपण मंदिराच्या फायद्याशी आलो होते कमानीपाशी पुढं आलो ते एक छोटंसं गाव आहे पण या गावामध्ये ना घर एकदम मस्त बांधलेले होते ना आपण फिरता झालं भाऊ नाही का एकदम मस्त मस्त असं घर बांधलेले होते आणि इथं काही दिवसापूर्वी यात्रा पण होईल ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळं आवरलेलं होतं काही विषय नव्हता जास्त तर आपण आलो मंदिराच्या पाशी गाड्या वगैरे लावल्या आपल्या गाड्या कशा सेफ राहिल्या पण म्हणून आपण डायरेक्ट ब्लॉक बी करून दिल्या गेल्या वर जायला सुरुवात केली त्याला पायऱ्या सुरू होते नाही का चक्क म्हणजे आता आहे ना 500-550 पायऱ्या चढत जायचं म्हणजे विषय हार्ड आहे डायरेक्ट बघू आता माझ्या ती मध्ये पण काय आता बघू हळूहळू नाही पुढं चला 150 पायर चढले असेल फार कार्यक्रम झाला आहे भाऊ चढले हा आपला काही विषय नाही तो वर जाऊन खाली आलाय तर आपण खालून वरायला आवड झाले छोटासा नाना दे ना नानाच्या दे ना हे जे आहे ना घोड्याचे जे पहिले पाऊल इथं पडले होते बघा तुम्ही जागेवर स्टेप आहे डायरेक्ट किती माहिती का 60च्या हँगल वगैरे आहे स्टेप विषय हार्ड 300-350 दाखवा बघा इथं 300 दाखवते इथे कुठे गेला आणि वरती 350 कुठे घाबरी बघा अरे बाप मित्रांनो फायनली या 500 पायऱ्या चढून आपण आल्या मंदिरापाशी बघा तुम्ही बघा मंदिर बघा तुम्ही तिथे 15-20 पायऱ्या आहे ना 15-20 नाही म्हणणार 30 एक पायऱ्या जागीचे नाही बघ डायरेक्ट अरे एवढं चढून आलोय आणि चढायची म्हणजे आवडली बघा मित्रांनो पोचतो होतो मंदिरापाशी नाही का होऊ शकतो मी इथं मंदिर इकडं प्रदर्शन वगैरे झालंय एकदम मस्त दुसरा मित्रांनो एक व्हिडिओ एडिट करा बघा तुम्ही आता देव मातंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा देव मातंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. तर कसा वाटला व्हिडिओ चला आता आपण डीजीची गाडी घेऊ आपण आणि पुढचं माहिती पाहिजे होती इथे मला थोडक्यात माहिती आहे जेवढं आहे तेवढं सांगा ना काय म्हणजे काय स्पेशल काय इथलं काय वैशिष्ट्य काय आहे तुमचे छोटीशी मूर्ती होती म्हणजे पहिल्या सुरुवातीला म्हणजे दगड पुजारी म्हणजे हे कांबळे ते तिकडनं आल्यावरती त्यांचं स्थापना झाल्यावरती अशा ठिकाणी तू गेला त्यांना तिथून येऊन नंतर जंगलामध्ये गेला जंगलामध्ये आल्यावरती छोटीशी खंडोबाच्या रूपाने त्यांनी बघितल्यानंतर मग तिथं आता या पायऱ्याच्या मंदिर झालं त्याच्यानंतर मग मंदिर स्थापना केली स्थापना झाल्यावरती आता जे तुम्ही आम्ही भाविक आहेत आपण ती येतात आणि खंडोबाला महाराष्ट्र दैवत आपला एकट्याच नाही माझा एकट्याच नाही तर महाराष्ट्र दैवत म्हणजे खंडोबा आहे असं बाकी दुसरं काही आणि माझं वारा म्हणजे मी बेपुरीचा राहणार कर्जत बेपुरी माझा वारा खंडोबा रायांचं दे आणि नाचांचं दे नवनाथांचं थोडक्यात म्हणजे तुम्हाला गावात मी स्वतः 64 वर्ष म्हातारे अँब्युलन्स ड्रायव्हर आहे त्या जन्मापासून चप्पल नाही त्यांची कृपा आहे चप्पल घातली मी सेवा म्हणून अँब्युलन्स आलो कधी जेव्हा खंडोबाने घोडा उडी घेतली इथं पाय ठेवला आहे आणि इथं भंडारा वगैरे निघतो
मित्रांनो अशा पद्धतीने काकांना माहिती दिली होती आणि जे आपण ऐकलं होतं ना तिथं म्हणजे ते पाऊल वगैरे ठेवलेलं आहे आणि ते भंडारा वगैरे निघतो ते बी त्यांनी सांगितलंय तिथे आणि जे 500 पायऱ्यावर सोडून यायला ते बी खरं आहे. ठीक आहे, चला विचारू आपण काय. ठीक आहे मित्रांनो, तर महाराजांचं म्हणणं असं होतं की तुम्ही पण जे तरुण पोरं त्यांना सांगा की तुम्ही बी आवर्जून देवाजवळ लक्ष ठेवा. तुम्ही जायचं एन्जॉय करताय तुम्ही, पण तुम्ही जरा हे हिंडलं पाहिजे नाही का तुला ठिकाणी काय कसं आहे. तुम्ही गड किल्ले हिंडा किंवा जे देवस्थान आहे ते हिंडा, आवर्जून हिंडा, असं माझं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, बाय. तर कसं वाटतं बोला तुम्ही नक्की मला लाईक करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.